पाठवायचा आहे. एसीसी नवीवाडी बॅटर, चला प्लीज जा आतमध्ये. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण सातत्याने आयोजन कमिटी आपल्याला सूचना करते. यानंतर मात्र जय हनुमान साबळेवाडी, शिवप्रेमी बांबूचीवाडी हे दोन संघ खेळताना पाहायला मिळतील. आरबी 11 बाचोली विपक्ष ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली हे दोन संघ एकाच गावातील. अचानक बनपुरी त्यांच्या विरोधात चांप अँड डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. मराठावर झोयेवाडी विपक्ष शिवछावा स्पोर्ट्स सनबूर. क गटामध्ये श्री वाघजाई देवी घोषटवाडी विपक्ष कुंभारवाडी बॉईज बी स्वतः आयोजक शिवगर्जना 11 काळगाव विपक्ष श्री बेलजाई देवी स्पोर्ट्स बेलवडे खुर्द हे टीम इन ऍक्शन पाहायला मिळतील. 3 षटकांची मॅच. चेंडू द्या प्लीज. आयोजन कमिटी चेंडू द्या. मॅचला होईल सुरुवात. राहुल खांडेकर आणि त्यांच्या बरोबरीने जेडी आघाडीचे फलंदाज टीम एसीसी नवीवाडीसाठी दाखल झालेत. 3 षटकांची मॅच. जास्त वेळ न घेता मित्रांनो मॅचला सुरू करूया. बरोबर 11 वाजलेले आहेत. टाइम नोट केला जाईल. 15 मिनिटांचा अवधी आणि 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायची आहेत, लक्षात घ्या. पहिल्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी राहुल खांडेकर. नितीन येळवे पांढरडरी पॉवर प्लेचा पहिला षटक घेऊन सज्ज होत असताना पहिला चेंडू. पहिला चेंडू अगदी कमी गतीने टाकलेला, काठी काढली. राहुल खांडेकर 0 बाद. गोल्डन डकचा शिकार. कमी गतीने टाकलेला चेंडू सरळ हातात मारलाय. मिडॉनच्या हातामध्ये झेल देऊन बाद झालेत. जेडी गोल्डन डकचा शिकार. 0 बाद.
ऑफ आहे राहुल पाटील, धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. या षटकामध्ये नितीन येळवे यांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे, 2 गडी बाद केलेत महत्वाचे आणि धावा खर्च केल्यात अवघ्या 4 चेंडूंचा खेळ झालाय. 5वा चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना पॉवर प्ले मध्ये फलंदाजी आक्रमक करावी लागेल टीम ACC नवीवाडी. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू बॅक टू द बॉलर, स्वतःच्या गोलंदाजीवर चेंडू फील्ड केला जाईल. धाव मात्र प्राप्त होत नाहीये. डॉट बॉल, धावसंख्या स्थिरावते, धाव फलकावर 4. वन टू गो. 2 गडी बाद 4 टीम ACC नवीवाडी. बॅकफुटला जाऊन पंच केलाय, मिड ऑफच्या डोक्यावरून एनफिल्डला क्लिअर करत असताना अविनाश भाईंग यांच्या बॅटमधून चेंडू सीमा पार. सरपंच चषक चौकार. या चौकाराने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटका अखेर 8 धावा. धाव फलकावर. अविनाश यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. अजय खांडेकर 3 धावांचा फटका पहिल्या चेंडूवर खेळला. म्हणजेच दोन्ही फलंदाजांनी सुरुवात चांगली केली. आता कशा प्रकारे या 12 चेंडूमध्ये खेळ करतील हे पाहायचंय, कारण एका बाजूला टीम द बनपुरीकर्स पहिला सामना शेवटच्या चेंडूवर जिंकली आणि आता दुसरा सामना कशा प्रकारे फलंदाजी करायची आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील त्यांनी प्रथमतः क्षेत्ररक्षण केलं होतं आणि या सामन्यात देखील त्यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करणं अगदी पसंत केलंय. राहुल पाटील षटक क्रमांक 2. 2 गडी बाद 8 टीमची धावसंख्या धाव फलकावर आपण पाहतोय. पहिला चेंडू ऑन साइडला वळवला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, एक सिंगल प्राप्त केली जाईल. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. जेडी अजय खांडेकर आणि अभि यांच्या माध्यमातून अविनाश पहिल्या चेंडूवर एक धाव प्राप्त करत असताना समोर आक्रमण करावं लागेल, कारण 12 चेंडूंचा खेळ शेष. लोअर फुलटॉस चेंडू ऑन साइडला वळवलाय, डीप स्क्वेअर लेग आहे तैनात. अविनाश एक धाव मात्र प्राप्त करत असताना एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचली आहे. 10 रन्स ऑन बोर्ड. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, फ्लिक केलाय, गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. एक सिंगल धाव अजय खांडेकर यांच्या खात्यामध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या धाव फलकावर 11. या सामन्यामध्ये अद्याप मोठा फटका आला नाहीये. एक चौकार वगळता एकेरी दुहेरीने धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय टीम ACC नवीवाडी. हाफ ट्रॅकर चेंडू त्यावर केलाय प्रहार. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. अजय खांडेकर यांच्या बॅटमधून सरपंच षटकार. सतरा धाव फलकावर. एक मोठा धमाका, मोठा फटका आलाय. सलगचा दुसरा मारण्याचा प्रयत्न, हुक केलाय, लॉंग लेगला चेंडू मार्गस्थ होईल. पंच शहानिशा अगदी करून सांगत असताना अवघी एक धाव. फटका दर्जेदार होता, परंतु मैदानाची भौगोलिक रचना तुम्हाला इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर धावा बनवाव्या लागतील आणि कुठेतरी या चांगल्या फटका आला होता, परंतु एकच धाव देऊन जाईल. 18 रन्स ऑन बोर्ड. मॅच बॉल आलाय पंच. वन टू गो. 18-2 टीम ACC नवीवाडी. एजे यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि आता मात्र एजे यांना हात खोलावे लागतील, कारण 3 षटकांची लढत आहे. या 3 षटकांच्या मॅच मध्ये
तुम्हाला जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण समोर द बनपुरीकर्स पहिला सामना 42चा पाठलाग करत असताना मात्र चांगल्या खेळाच्या जोरावर जिंकला आणि कुठेतरी आता या दुसऱ्या फेरीमध्ये एसीसी नवीवाडी लोअर फुल टॉस चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरून लॉंग अँड स्ट्रॉंग इट्स आउटरेज स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार. एजे यांच्या बॅटमधून सरपंच षटकार. ...24 रन्स ऑन बोर्ड. विठ्ठलवाडीवाला निलेश अंतिम षटकासाठी दाखल झालेत. 24 धावा धाव फलकावर. पहिला चेंडू हलक्या हाताने टॅप केलाय. स्वतः एसटी रक्षक चेंडू फील्ड करतील. चांगलं क्रिकेट मी म्हणेन अविनाश यांच्या माध्यमातून, कारण एशिया यांना स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न प्रामाणिक केलाय, कारण ज्या फलंदाजाच्या बॅटमधून शेवटच्या षटकामध्ये 2 षटकार आले आणि त्या बॅटरला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यश प्राप्त झाले. चांगलं क्रिकेट. नेक्स्ट मॅचचा कॉल देतोय जय हनुमान साबळेवाडी विपक्ष शिवप्रेमी बांबूचीवाडी. आपण सज्ज राहा. पहिल्या डावाखेर आपला टॉस केला जाईल. पुढे सरसावून या फुल टॉस चेंडूला भिरकावून दिलाय. डीप मिड विकेट सीमारेषा पार. फुल टॉस वाला 31 धावा धाव फलकावर. कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत खेळलाय. मिड विकेटला चुकी केली. अगदी चेंडूला व्हॉलीबॉल सारखा पास केलाय. चेंडू सीमारेषा पार. सरपंच चषक 2025 मधील पहिली षटकार हॅट्रिक ठोकली आहे अजय खांडेकर. मॅन फॉर्म एसीसी नवीवाडी. $37 रन्स ऑन बोर्ड. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूवर कितपत मजल मारेल टीम एसीसी नवीवाडी. लोअर फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषा पार. एजे यांच्या बॅटमधून चौकार. एक्केचाळीस धावा धाव फलकावर. एजे वैयक्तिक 34 धावांवर खेळत असताना नाबाद 4 षटकार ठोकले एजे यांनी. आक्रमक फलंदाजी. लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइडला वळवलाय. डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. 42 धावा धाव फलकावर. 1 टू गो. आक्रमक हा बचावाचा सर्वोत्तम पवित्र असतो आणि काय आक्रमण फलंदाजी करत असताना अजय खांडेकर. नाबाद 35. टीमची धाव संख्या 42.
शेवटचा चेंडू पदलालित्याचा सुरेख वापर, चेंडू करतोय हवाई सफर. एजे यांच्या बॅट मधून चेंडू सीमा पार. सरपंच चषक उत्तुंग षटकार टीमची अधिकजी काटकर साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेऊया. सन्माननीय आदरणीय अधिकजी काटकर साहेब, मी विनंती करेन या आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस. जय हनुमान साबळेवाडी आणि शिवप्रेमी बांबूची वाडी या दोन संघांमध्ये नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेऊयात. चला, शिवप्रेमी बांबूची वाडी कॉल देईल. स्विंग द टॉस, टेल आणि हेड. आलाय तो टेल. टॉस जिंकलाय शिवप्रेमी बांबूची वाडी. या संघाने निर्णय काय असेल? बॉलिंग. कुठेपर्यंत रोख ठेवाल? समोरच्या टीम वरती 4 षटकांची मॅच आहे. 40च्या आतमध्ये आम्ही ट्राय करेल त्यांना थांबवण्याचा. आणि सरपंच चषक आहे कुंभारवाडी बॉईजचं हे आयोजनाबद्दल काय सांगाल? चांगलंच आयोजन आहे. पाटण तालुक्यात हर एक टुर्नामेंट चांगलंच असतं, मग त्यात काही वाद नाही. टॉस तुमच्या बाजूने राहिला नाहीये, बॅटिंग करायची आहे. कुठेपर्यंत मजल मारत पहिल्या डावामध्ये? खरंच खूप चांगली टीम आहे आणि आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू त्यांच्याबरोबर. आयोजनाबद्दल 2 शब्द. आयोजन यांचं दरवर्षी 1 नंबरच असते. थँक्यू सो मच. टॉस इथे झालाय. टॉस जिंकलाय शिवप्रेमी बांबूची वाडी या संघाने. फिल्डिंग करण्याचा निर्णय. आयोजनाबद्दल 2 शब्द दादा, तुमच्या माध्यमातून काय सांगाल? कशा पद्धतीने आयोजनाकडे पाहत आहे? हे आमचंच आयोजन आहे, दरवर्षी करतात. सचिन असेल, संदीप आणि सगळे छान करतात. थँक्यू सो मच. मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र टॉस झालाय, टॉस जिंकलाय. अर्थातच टीम शिवप्रेमी बांबूची वाडी या संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केलाय. टीम साबळेवाडी या संघाला बॅटिंग साठी. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये लव जाधव सरांकडे. थँक्यू सो मच. धन्यवाद आशिष सर. मी विनंती करेन ऋत्वी इलेव्हन काढणे कॅप्टन, आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपला सन्मान केला जाईल. आपण या. ऋत्वी इलेव्हन काढण्याचे कर्णधार 49 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मंगेश आणि त्यांच्या साथीला राहुल पाटील. आघाडीचे फलंदाज दाखल होत असताना मैदानामध्ये अजय खांडेकर आणि ज्या प्रकारे या पहिल्या डावामध्ये फलंदाजी केली आणि कुठेतरी ती मात्र निर्णायक असेल, कारण ज्या प्रकारे त्यांनी आपला डाव सावरला टीमचा. अकरा चेंडूमध्ये 41 धावांची विस्फोटक खेळी अजय खांडेकर यांनी केली आणि ती मात्र कुठेतरी निर्णायक असेल. टीम ACC नवीवाडी आणि 12वा खेळाडू म्हणून आमच्यासोबत जोडलाय रोशन खांडेकर. इयत्ता 8वीला आहेत. शाळेत आज जाऊन आलाय की दांडी मारली? शाळेत दांडी मारून आलाय मित्रा, पण असं करू नका, कारण शाळेला दांडी नका मारू. मॅचला होईल सुरुवात. 49 धावांचं लक्ष. राहुल पाटील ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. सोमा यांनी काठी काढली. राहुल पाटील यांना पडदावा लागेल. गोल्डन टकचा शिकार. जशी सुरुवात पहिल्या डावामध्ये होती तशी सुरुवात दुसऱ्या डावात. पहिल्या चेंडूवर गडी बाद.
चेंडूवर गडी बाद केला सोमा यांनी आणि सुरुवात मात्र चांगली करून दिली आहे. न्यू बॅटर नितीन येळवे. नितीन येळवे पहिला चेंडू ऑन साइडला खेळलाय. अगदी मिडविकेटच्या हातामध्ये मारला होता परंतु झेल सुटलाय. नितीन येळवे यांचं नशीब अगदी बलवत्तर आहे. जीवदान प्राप्त झालं. या जीवदानाचा फायदा उचलतील का ही येणारी वेळ सांगेल. परंतु पहिल्या 2 चेंडूवर काय गोलंदाजी केली सोमा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना बॅकवर्ड पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट वर्तुळाच्या आतमध्ये डीपला मिड विकेट आणि लॉंग ऑफ तैनात केलाय. पायावर टाकलेला चेंडू फ्लिक केलाय. फ्लिक ऑन द रेक्स. वॉट अ स्ट्रोक. चेंडू सीमा रेषा पार. मंगेश यांच्या बॅट मधून लाज जवाब. सरपंच षटकार. आजपासून मला फोन करायचा नाही. कवर 6 पुढे जात असताना 7 नयन रम्य फटका पाहायला मिळाला. मंगेश हाफ ट्रॅकर चेंडू बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म पूल पॉवर प्ले मध्ये दर्जेदार फटका. हे जे चांगलं क्षेत्ररक्षण. वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन पाटण तालुका टेनिस क्रिकेट अजय खांडेकर यांचं नाव घेतलं जातं आणि चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. 4 चेंडू अखेर 1 गडी बाद. 8 टीम द बनपुरीकर्स 49 पाठलाग करत असताना पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज सोमा. 5वा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केलाय. मिस टाइम स्ट्रोक चुकी झाली. नितीन येळवे दुसरा धक्का. टीम द बनपुरीकर्स नितीन येळवे बॅक टू द डगआउट. शेवटचा चेंडू देखील पडल्यानंतर इन कटर आतमध्ये आला. पायावर आदळतोय. धाव प्राप्त होणार नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 2 गडी बाद. 8-12 चेंडू मध्ये आता करायचे आहेत 41 धावा टीम द बनपुरीकर्स. बारा चेंडू 41 धावांची आवश्यकता. ज्या प्रकारे सोमा यांनी पहिलं षटक हाताळलं आणि या पहिल्या षटकामध्ये आपल्या गोलंदाजीचा वर्चस्व दाखवलाय. एका चांगली गोलंदाजी कशी करावी आपल्या संघाला सुरुवातीलाच पहिल्या षटकामध्ये 2 यश प्राप्त करून दिलेत. षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी दाखल झालेत. विशाल खांडेकर हे देखील नवी वाढीसाठी या चांगली गोलंदाजी सातत्याने करत आलेत. 12 मध्ये आता 41 ची गरज आहे. पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चुकी करतोय. 1 धाव प्राप्त होईल. 22ची धाव आली. 9 धावा धाव फलकावर. एक लक्ष मोठं आहे परंतु कठीण नाहीये. टीम द बनपुरीकर्स. फुललेचा चेंडू हवेत खेळलाय. सोमाने अगदी झेलचा प्रयत्न केला. चेंडू हातातून निसटलाय. चुकी केली. आज या संपूर्ण दिवसाच्या खेळामध्ये सर झेल सुटलेत. 1 धाव प्राप्त होईल.
इथे आता झेल सुटलाय आणि सुटलेला झेलचा उपद्रव या मॅच मध्ये काय पाहायला मिळेल आता प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल. ऑन साइडला हवेत खेळलाय डीप स्क्वेअर लेग चेंडूचा अंदाज घेत असताना गुड कॅच ऑफ द क्वालिटी विजय आणि डिप्लाय झेल आणि तिसरा धक्का टीम द बनपुरीकर्स. जेडी होते आणि अशा वेळेला तुम्ही चेंडू हातातून सुटतो त्यावेळेला निश्चितच कुठेतरी या संघाला त्याचा फायदा होईल का टीम द बनपुरीकर्स हे पाहिजे. 1.5 चेंडूंचा केस झालाय 12 धावा धाव फलकावर. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हर आहे 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव सिंगलने टीमची धावसंख्या धाव फलकावर 15. आता 6 चेंडू मध्ये करायचे विजयासाठी 34 धावा. 6 चेंडू 34 ची मॅच. सहा चेंडू 34 धावांची आवश्यकता. राहुल खांडेकर अंतिम षटकासाठी दाखल झालेत. 6 चेंडू 34 करायचे आहेत म्हणजे प्रत्येक निर्णायक चेंडू असेल आणि प्रत्येक चेंडू तुम्हाला सीमा पार मारावा लागेल. 5 षटकार 1 चौकाराची गरज टीम द बनपुरीकर्स. पहिला चेंडू फुलर लेनचा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन क्लिअर करेल चेंडू सीमा रेषा पार. पहिल्या चेंडूवर लास्ट जवाब स्ट्रोक षटकार. पाच 28 बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न अपील केली आहे परंतु पंचांना अपील मध्ये स्वारस्य नाहीये. आता 4 चेंडू मध्ये 28 मॅच दूर होत चालली आहे का टीम द बनपुरीकर्स. क्रिकेट आहे काही घडू शकतं. 4 मध्ये आता 28 करायचे आहेत. सुरुवात खराब आणि त्यानंतर मात्र सातत्याने ठराविक अंतराने गडी बाद झाले द बनपुरीकर्स आणि पराभवाचं कारण असू शकतं. कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर आहे डीपला. 1 धाव प्राप्त केली जाईल. दोरीचा प्रयत्न केलाय मंगेश आणि स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आणि त्यात यश प्राप्त होईल. 2 धावा धाव फलकावर. 23 ला 3.
3 चेंडूमध्ये आता 26 धावांची गरज. मॅचची आता औपचारिकता शिल्लक आहे. सामना खुला झालाय. टीम ACC नवीवाडी फुल लेनचा चेंडू ऑन साइडला वळवला. एकदा मात्र प्राप्त करत असताना पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. या मॅच मध्ये ज्या प्रकारे पहिल्या डावामध्ये फलंदाजी केली अजय खांडेकर आणि ते कुठेतरी निर्णायक होती. आणि गोलंदाजी करत असताना सोमा, विशाल आणि राहुल उत्कृष्ट दर्जाची कामगिरी केली. कारण टीम वर्क चांगलं राहिलंय टीम ACC नवीवाडी. टॅपचा फटका बॉक्स क्रिकेटची आठवण करून दिली. धाव मात्र प्राप्त होत नाहीये. तर एका चेंडूमध्ये करायच्यात विजयासाठी तब्बल 25 धावा. अशक्य आव्हान. सामना आता मात्र पूर्णपणे ACC नवीवाडीच्या बाजूने झुकलाय आणि एका चेंडूमध्ये निकाल देखील स्पष्ट होईल. शेवटचा चेंडू चांगल्या टप्प्यावर हातात असताना राहुल खांडेकर विजय मात्र संपादन केलाय. या सरपंच चषक 2025 मध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये टीम ACC नवीवाडी. अभिनंदन टीम, वेल प्लेड. हार्ड लक बॅड लक द बनपुरीकर्स. अगदी फलंदाजांच्या चुका मात्र कारणीभूत ठरल्यात. आणि या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच ज्याने 11 चेंडूमध्ये धावा केल्या, नाबाद 41. या मॅचचा हिरो, या मॅचचा सामनावीर अजय खांडेकर या एजे.